मित्रांनो, काल आपण रेणुका देवीचं दर्शन घेतलं आणि आता आपण पुढे आलेलो आहोत। याच माहूरगडाच्या डोंगरावर वसलेलं श्री प्रभू दत्ताचं मंदिर आहे, दत्त मंदिर, जिथे ब्रह्मा विष्णू महेश यांनी सती अनुसया यांची परीक्षा घेतली। असे इथे मोठं दत्ताचं मंदिर आहे। त्या मंदिराकडे आता आपण जात आहोत। त्या मंदिराच्या पायऱ्या दाखवतो मी तुम्हाला। इथे मंदिर आहे, हा वर जायचा रस्ता आहे। इथेच ब्रह्मा विष्णू महेश यांनी सती अनुसयाच्या प्रतिव्रतेचा परीक्षा घेतली होती आणि इथंच ब्रह्मा विष्णू महेश यांचं दत्त रूपामध्ये प्रकटीकरण झालं होतं। पायऱ्या आहे, पायऱ्यांपर्यंत गाडी येते खाली, तुम्ही खाली गाडी पार्किंग करू शकता। इथं आल्यावर समजलं की रेणुका मंदिर रात्री 8:30 वाजता बंद होतं आणि हे मंदिर संध्याकाळी 7:30ला बंद होऊन जातं। त्यामुळे 7:30च्या अगोदर ते 8:30च्या अगोदर तुम्ही इथं आला तर तुम्हाला दोघं मंदिराचं दर्शन होईल। अखेरीस आम्ही हे दत्ताचं मंदिर चढून वर आलाय। तुम्हाला इथे दत्ताचं मंदिर दिसत असेल, हे मंदिराचं प्रमुख द्वार आहे। इथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारे दृश्य दिसतं। खाली गाड्या पार्क केल्या बघा, या गाड्या खाली पार्क केल्या, एवढ्यावर यावं लागतं। थोडंसं दूर तुम्हाला एक दाखवतं दृश्य खाली। तुम्हाला हे आहे माहूरगड, श्री रेणुका मातेचं मंदिर। त्याच गडावर आहे श्री दत्तधाम। मित्रांनो, इथे तुम्हाला 3 मंदिरं बघता येतील। मंदिर यांचे प्रवेशद्वार जे माहूरगडाच्या डोंगरावर वसलेलं आहे, हे मध्ये तुम्ही इथून जाऊ शकता। जय श्री गुरुदेव दत्त। दत्तात्रय प्रभूंची जागृत भूमी आहे। हे मेन मंदिर आहे, म्हणजे जे जागृत भूमी आहे मध्ये मेन मंदिर इकडे आहे। मेन मंदिर इकडे आहे, कॅमेरा अलाउड नाही आहे। आणि इथे ज्या संतांनी इथे समाधी घेतली त्यांची इथे या समाधी स्थळ आहे। तर मित्रांनो, आपण या माहूरगडाच्या या मंदिरांचे दर्शन घेत आहोत। अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं हे मंदिर, हे मुख्य मंदिराचं जाण्याचा प्रवेशद्वार दाखवत आहे। गोष्टी खूप आहेत, रोमांचकारी आहेत, पण कोणाला विश्वास असा नसेल, पण आपण जेव्हा या घडलेल्या स्थानी जातो तेव्हा आपल्याला नक्कीच या वेगवेगळ्या स्थानांची महती कळते आणि आपल्या अंगावर रोमांचकारी अशी काठी उभे राहतात। तेव्हाच कळते की देवत्व कुठेतरी टिकून आहे। मंदिर दिसेल, हे मेन मंदिर आहे, हा त्याचा कळस हे मेन मंदिर आहे दत्ताचं। इथे ब्रह्मा विष्णू महेश यांनी सती अनुसया हिचे सत्वाची परीक्षा घेण्यासाठी बालरूपाने तिथे आले आणि सती अनुसयेच्या पतिव्रतेच्या शक्ती एवढी होती की तिघही देवांना एका बाल स्वरूपात रूपांतरित केलं। कारण की या त्रिदेवांनी सतीचे प्रत्युत्तरात बघण्यासाठी तिला आड घातली की आम्हाला तुझे स्तनपान करायचे आहे। म्हणून या देवीने या तिघ देवांना बालरूपामध्ये परावर्तित करून त्यांची इच्छा पूर्ण करून त्या तिघांना दत्तरूपामध्ये अवतरित केलं आणि याच येथे दत्तरूप अवतार घेऊन त्रिदेव प्रकटले। असं या सत्वानुसयेचं महत्त्व। चांगला विचार केला तर माहूरगडाचं जे महत्त्व आहे ते जर तुम्ही ऐकलं असेल तर परशुरामाची आई जमदग्नी ऋषीची पत्नी माता रेणुका
यांच्यावर जमदग्नी ऋषींचा रोष झाला आणि त्यांनी आपला मुलगा परशुराम याला असे सांगितले की तू बापाची आज्ञा ऐकणार का नाही. तेव्हा परशुरामाचा नाईलाज झाला आणि त्याने बापाची आज्ञा ऐकली. बापाने परशुरामाकडे मागितलं की तू तुझ्या आईचा शिरच्छेद कर. शिरच्छेद म्हणजे काय की तुझ्या आईला तू धडापासून वेगळं कर. परशुरामाला वडिलांची आज्ञा जेवढी मान्य होती त्याचप्रमाणे परशुरामाने त्याच्या वडिलांना सांगितलं की तुमच्या आज्ञेचं जर मी पालन केलं तर तुम्ही मला माझी इच्छापूर्ती करण्यासाठी वर द्यावा. तेव्हा जमदग्नी ऋषींनी परशुरामाला वचन दिलं की हो मी तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि अशा प्रकारे जमदग्नी ऋषींनी परशुरामाला त्याची आई श्री रेणुका माता यांचं शिरच्छेद करायला लावला. हे परशुरामाने तो केला. असं म्हणतात की जेव्हा या रेणुका मातेचा शिरच्छेद झाला तेव्हा तिचं शिर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे पडले आणि धड माहूर येथे होते. म्हणून हे 2 शक्तिपीठ करावं लागतात आपल्याला. चांदवड येथे शक्तिपीठ जरी नसलं तरी पूर्ण करण्यासाठी ते जावं लागतं. आणि नंतर परशुरामाने पुन्हा त्याला दिलेल्या त्या वराच्या माध्यमातून त्याच्या वडिलांकडून जमदग्नीकडून पुन्हा आपल्या आईचा प्राण मागितले आणि पुन्हा त्याने माता रेणुकास जिवंत करून घेतले. अशा प्रकारे एका पुत्राची आईविषयी आणि बापाविषयी निष्ठा दर्शवणारं हे माहूर. आणि त्याचप्रमाणे याच माहूरगडाच्या टेकडीवर वसलेलं हे दत्तधाम जेथे श्री माता अनुसया हिच्या प्रतिव्रतेचं एक मोठ्या प्रमाणामध्ये किंवा अतिशय वेगळ्या प्रकारे देवानी जी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत त्यानुसार कशी उत्तीर्ण झाली हे दत्त अवतारातून तुम्हाला समजते.